देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवलेला आहे आणि हाच कारभार द्यावा अशी मीही त्यांना विनंती केलेली होती. तर 13 महिनेच हा कार्यभार माझ्याकडं गेल्या वर्षी राहिला होता आणि अनेक आपण प्रकल्प सुरू केले होते आणि ते प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि नवीन या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये आणि याचे आमचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते सुपर स्पेशालिटी कशी होतील हे माझं स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं. मला वाटतं येत्या कार्यकाळामध्ये जेवढा मला कालावधी मिळेल त्या काळामध्ये अतिशय चांगलं, शाश्वत आणि लोकांच्या कायमपणानं स्मरणात राहील असं काम करण्याचा माझी मनीषा आहे. तसे आता आमचं जे हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे मुंबईचं आणि अजूनही आपल्याला तिथे किडनी ट्रान्सप्लांट करत नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट करत नाही, हार्ट ट्रान्सप्लांट करत नाही आणि मोठे मोठे जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्या प्रकारच्या त्यांना सुविधा देणं, सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर शासन देईल आणि मग जे हॉस्पिटल असेल, नागपूरचे दोन्ही आपले हॉस्पिटल असतील, IGM, त्यानंतर 2 मेडिकल कॉलेजेस आपले तिथं आहेत, त्यानंतर संभाजीनगरचं घाटे हॉस्पिटल आहे किंवा कोल्हापूरचं CPR आहे, आता आम्ही शेंडा पार्कमध्ये ते नेतो आहे, त्यानंतर लातूरचं आहे, आंबेजोगाईचं आहे. असे अनेक जे चांगले मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा चांगली सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.